नमस्कार मंडळी, काळूबाईचे चांग भले. आपण पोचलो आहे मांढरा देवी गडावर आई काळूबाईच्या दर्शनासाठी. आज पौष पौर्णिमेचं म्हणजे इतकी मोठी यात्रा भरली, तुम्ही बघू शकता. मित्रांनो, यात्रेत अशा गावाच्या मानाच्या पालखी निघतात ज्या देवीला भेट देण्यासाठी आल्या. मित्रांनो, जर तुम्हाला मांढरा देवी गडावर यायचं असेल तर भोर आणि वाई या ठिकाणून बसेस सुटतात आणि यात्रेनिमित्त ज्यादा बसेस सोडल्या जातात. त्यामुळे तुम्ही तिथून सुद्धा येऊ शकता आणि स्वतःच्या गाडीने सुद्धा येऊ शकता. येथे यात्रेनिमित्त असे वेगवेगळे प्रकारचे स्टॉल लावले जातात. ते सगळ्या प्रकारचे टॅटू काढले जातात आणि तेही किरकोळ किमतीत. नाव किती आता? 50 रुपये लिटर. 50 रुपये. एक नाव गोंदाचे 50 रुपये घेतात. अशा मिरवणूक काढतात देवीच्या. तिथे राहणे खाण्याची पण एकदम सुंदर व्यवस्था आहे. जर तिथे लागलं तर तुम्हाला एकदम मस्त छान अशी रूम भेटते. मित्रांनो, ह्या जे देवीच्या मूर्त्या दिसतात ना, यांनाच मुखवटा साडी वगैरे घालून अशा मिरवणूक काढली जाते. मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय गाण्याच्या पायथ्याशी. आता सुरुवात करू पायथ्या चढायला. थोडं वर आले ना, ती छान हा व्ह्यू दिसतोय पहा. शेवटी आपण पोहोचलो आहे मंदिराच्या आवारात. खूप प्रसन्न वातावरण, खूप गर्दी आहे. माझ्या पाठीवर बघू शकता काळूबाईचे डायरेक्ट मंदिर दिसते आपल्याला. मित्रांनो, मांढरा देवी गडावर एवढ्या मोठ्या गर्दीचे नियोजन ह्या संस्थेमार्फत केले जाते आणि ही पण एक स्वयंसेवी संस्था आहे. मित्रांनो, जर तुम्हाला तात्काळ दर्शन घ्यायचं असेल तर ट्रस्ट मार्फत याची सोय केलेली आहे. प्रति व्यक्ती 200 रुपये इथे आकारले जाते. डायरेक्ट मंदिर दर्शन मिळते. मित्रांनो, आपल्याला पुढं आलं ना, हे वडाचे झाड दिसते. हे वडाचे झाड असे म्हणतात की ज्यावेळेस मंदिराची स्थापना झाली त्यावेळेस हे वडाचे झाड लावण्यात आलेले आहे. त्यामुळे या मंदिराच्या परिसरात आणि ह्या मांढरा देवी गडावर या झाडाचे खूप महत्त्व आहे. मित्रांनो, मांढरा देवी यात्रेचा हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. काळूबाईच्या नावाला चांग भलं.